Okay, now see the remaining part of miscellaneous exercise 1, that is question number 13. Factorize अवयव पाडा. First is 2y square minus 11y plus 5. याचे फॅक्टर्स आपल्याला पाडायचे. ओके, मग आता 2 and 5 दोघांचं मल्टिप्लिकेशन, 2 and 5 मल्टिप्लिकेशन होतं आहे पॉझिटिव्ह 10. ओके, मग पॉझिटिव्ह केव्हा पॉसिबल आहे? एकतर हे दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे, बरोबर आहे, किंवा एकतर हे दोन्ही निगेटिव्ह पाहिजे. ओके, मग आता याचा विचार करून चालणार नाही, मिडल फॅक्टरचा विचार करावा लागेल. 10, मग 10 11 जो आहे 11चे काय फॅक्टर करणार तुम्ही? तर 10 into 1, 10 into 1 केलं तर 10 होतो. आता याचं मल्टिप्लिकेशन याचं नाही, आपल्या फक्त या शेवटच्या पदासाठी आपण ते केलंय. इथे विचार करताना मिडल जी टर्म आहे ती स्प्लिट केली, 10 into 1 म्हणजे 10 झाला, पण पॉझिटिव्ह पाहिजे आणि मध्ये निगेटिव्ह आहे, म्हणजे हा पण निगेटिव्ह घ्या आणि हा पण निगेटिव्ह घ्या. असं जेव्हा होईल त्याच वेळेस इज इक्वल टू 2y स्क्वेअर मायनस 10y मायनस 1y प्लस 5, मायनस 1y प्लस 5. याच्यात काय कॉमन निघतं ते बघा आणि याच्यात कॉमन काढा. याच्यात निघेल 2y, इथे उरला y प्लस 5, इथे मायनस 1 कॉमन काढा, इथे y प्लस नाही हा मायनस येणार आहे, इथे मायनस 1 काढला तर इथे उरला y मायनस 5, पुन्हा ही ब्रॅकेट कॉमन आहे, इज इक्वल टू y मायनस 5 इंटू 2y मायनस 1. दीज आर द फॅक्टर्स. y minus 5 and 2y minus 1. Okay, video pause करा, ते complete करा. Now see the next example. x square minus 2x minus 80. Second. x स्क्वेअर मायनस 2x मायनस 80. आता मल्टिप्लिकेशन मायनस 80 झालं पाहिजे आणि मिडल टर्म आहे मायनस 2. मग आता विचार करावा लागेल आपल्याला, अशा कोणत्या दोन टर्म आहेत की ज्यांचे मल्टिप्लिकेशन 80 होईल आणि डिफरन्स 2चा असेल? सरळ सरळ करते, 10 into 8, 10 into 8. त्यापैकी इथे मायनस आहे म्हणजे 10ला मायनस करा आणि इथे याला प्लस ठेवा. ओके, म्हणजे फॅक्टर्स आपल्याला कळाले. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 8x मायनस 80 इज इक्वल टू, आता याच्यात काय कॉमन निघेल दोघांमध्ये? या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये x कॉमन निघाला, इथे x मायनस 10, इथे प्लस 8 कॉमन काढा, x मायनस 10, पुन्हा हे कॉमन ब्रॅकेट आहेत, is equal to x minus 10 and x plus 8. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. ओके, now see the third example. 3x square minus 4x plus 1. Three x square minus 4x plus 1 is equal to 3 into 1, 3. मल्टिप्लिकेशन 3 झालं पाहिजे, मिडल टर्म आणि मायनस 4 आली पाहिजे. मायनस 4चा स्प्लिटिंग काय करू शकतो आपण? 3 into 1. त्यापैकी पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन यासाठी हा पण मायनस पाहिजे आणि हा पण मायनस पाहिजे, म्हणजे मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 3 येणार आहे. म्हणजे स्प्लिट कसं होतं बघा, 3x स्क्वेअर मायनस 3x मायनस 1x प्लस 1. यात कॉमन काढा, यात कॉमन काढा. इथे 3x कॉमन आला, इथे उरला x, इथे उरला फक्त 1, इथे मायनस 1 कॉमन काढा, x मायनस 1 कॉमन आहे, x मायनस 1, 3x मायनस 1. दीज आर द टू फॅक्टर्स. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. नाव सी द क्वेश्चन नंबर 14.
14 number question. The mark price of a TV set is rupees 50,000. मार्क प्राइस आहे 50,000. द शॉपकीपर sold it at 15% discount. Find the price of it for the customer. कस्टमरला ती वस्तू केवढ्यात पडली हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, आता काय काय दिलं आहे ते एकदा लिहून घेऊ. मार्क प्राइस इज इक्वल टू रुपीज 50,000. रेट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू 15%. त्याच्यावरून आपण डिस्काउंट काढू शकतो. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस किंवा मार्क व्हॅल्यू इंटू रेट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस आहे 50,000 इंटू 15/100 1212 इज इक्वल टू 500 गुणिले 15 15×5 75 म्हणजेच 7,500 रुपये डिस्काउंट मिळाला. डिस्काउंट इक्वल टू 7500. मग परचेस प्राइस केवढ्याला पडणार आहे ते? परचेस प्राइस खरेदी किंमत मार्क प्राइस मायनस डिस्काउंट मायनस केला की परचेस प्राइस मिळणार आहे. 50,000 मायनस 7,500 इज इक्वल टू रुपीज 42,500. Therefore, purchase price is equal to 42,500. आणि मग शेवटी उत्तर लिहिलं तरी चालेल. द प्राइस फॉर द कस्टमर, द प्राइस ऑफ TV set for the customer is rupees 42,500. 42,500 रुपयाला पडणार आहे. ओके, नाउ सी द क्वेश्चन नंबर 15. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग आपण 15 नंबर क्वेश्चन बघूया. $50 नंबर क्वेश्चन. राजा भाऊ
राजा भाऊ sold his flat flat to Vasantrao for rupees 88 lakh through an agent the agent charge 2% commission 2% commission for both of them. Find how much commission the agent got. प्रश्न काय विचारलं बघा. राजा भाऊंनी वसंतरावला एक फ्लॅट विकला 88 लाखाला एका एजंट थ्रू. ओके. आणि द एजंट चार्ज 2% कमिशन. त्याने दोघांकडून 2% कमिशन घेतलं. फाइंड हाऊ मच कमिशन द एजंट गॉट. ओके. मार्केट व्हॅल्यू ऑफ फ्लॅट. मार्केट व्हॅल्यू ऑफ फ्लॅट इज इक्वल टू रुपीज 88 lakh. Okay. The agent charge 2% commission for both. म्हणजे त्याने काय केलं, दोघांकडून 2% कमिशन घेतलं. म्हणजे ओव्हरऑल ही गॉट ओव्हरऑल एजंट गॉट 4% कमिशन. दोघांचे 2 म्हणजे 4%. मग आता कमिशन इज इक्वल टू मार्क प्राइस किंवा मार्केट व्हॅल्यू. मार्क प्राइस ऐवजी मार्केट व्हॅल्यू इंटू रेट ऑफ कमिशन. 4% कमिशन त्याला मिळालं दोघांचे. 2 + 2 इज इक्वल टू 88 lakh इंटू 4/100. 2 0 गेले. इज इक्वल टू 88,000 इंटू 4 इज इक्वल टू रुपीज. Therefore commission is equal to 88,000 into 4. 1 2 3 8 चौक 32. 3 8 चौक 32 आणि 3 35 म्हणजे 3,52,000 रुपयाचं कमिशन त्या एजंटला मिळालं. रुपीज 3,52,000 एवढं कमिशन त्याला मिळालं. 3,52,000चं. कारण दोघांकडून 2% घेतले म्हणजे ओव्हरऑल त्याला मिळाले 4% कमिशन. व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. Okay. Now see the question number 16. Question number 16.
ड्रॉ अ पॅरलेलोग्राम ABCD such that length DC is equal to 5.5 centimeter, measured angle D is equal to 45 degree, length of AD is equal to 4 centimeter, रफ फिगर बघायची कशी रफ फिगर तयार होईल. या पद्धतीने रफ फिगर असेल. अँगल D 45चा आहे, म्हणजे हा समजा आपण कन्सिडर केला 45. मग आपण इथून सुरू करूया. ABC अँड D 45. DC साईड आहे 5.5, AD आहे 4 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण काढणार आहे. आता हा पॅरलेलोग्राम असल्यामुळे ही साईड जेवढी असेल तेवढीच हीच असणार आहे 5.5, आणि ही जेवढी असेल तेवढी ही असणार आहे 4. ओके, बघा कन्स्ट्रक्शन करताना काय काय करावं लागेल. आता इथे एक दुसरी सिस्टीम वापरली तरी चालेल किंवा हे वापरलं तरी चालेल. दुसरी सिस्टीम काय ते सांगतो तुम्हाला. इथे आपल्याला अँगल ए काढता येईल. ॲडजेसंट अँगल ऑफ अ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी. दोघांचे ॲडिशन 180. अँगल D प्लस अँगल A इज इक्वल टू 180. देअरफॉर D जो असेल, D किती मिळणार आहे आपल्याला 40 आहे दिलेला 45 प्लस अँगल A इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल A इज इक्वल टू, हा जर मायनस केला तर 135. A आपल्याला मिळालं आहे 135. आता एक्झाम्पल सॉल्व करणं एकदम सोपं झालं. बघा कन्स्ट्रक्शन कसं करणार आहे आपण. पहिले AD काढून घ्या 4 सेंटीमीटर. AD ही साईड किती दिली आपल्याला, D इकडे ना, हां DA हा झाला 4 सेंटीमीटर. नंतर D जवळ कितीचा अँगल तयार झाला आहे 45 डिग्रीचा, तो मोजून काढूया. 45. त्यासाठी आपल्याला कोन मापक वापरावं लागेल या पद्धतीने 0, 10, 20, 30, 40 आणि 45. या पद्धतीने हा अँगल झाला 45चा आणि हा किती आहे 135. तोही मोजून काढावा लागेल. कसा काढणार, त्यासाठी कोनमापक असं लावावं लागेल इथे बरोबर ठेवून, आणि मग मोजायला सुरुवात. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130 आणि 135. तो रे आपण काढून घेणार असा. या पद्धतीने हा अँगल झालाय 135 रे. आता ही साईड किती आहे 5.5, तेवढी कंपासमध्ये घ्या, कर्कटकमध्ये घ्या. लोखंडी टोक D वरती ठेवा आणि इथे एक असे आर्क करून घ्या. नंतर अंतर तेवढंच इकडचं पण असणार आहे. A वरती ठेवा आणि इथे एक आर्क करून घ्या. ते जे पॉईंट मिळाले ते असणार आहे C अँड B. हा C असेल आणि हा B असेल. दोन्ही एकमेकाला कनेक्ट करा. ओके, ही साईड झाली आपली
5.5 सेंटीमीटर, ही झाली 5.5 सेंटीमीटर आणि ही आपोआप 4 सेंटीमीटर येणार आहे. ही काय होणार आहे, आपोआप 4 सेंटीमीटर येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. एक मिनिट फक्त हा 45 आहे का चेक करतो, थोडी शंका वाटते मला. येस आहे, काही अडचण नाही, सगळे क्लिअर आहेत. या पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. म्हणजे इथे आपल्याला अँगल ए फाइंड आउट केला तरच सोपं जाणार आहे, अन्यथा नाही. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि यातला शेवटचा प्रश्न बघूया, 17 नंबरचा. ओके, in figure line L is parallel to line M. L ही M ला पॅरलल आहे and line P is parallel to line Q. Find the measures of angle A, angle B, angle C and angle D. या चारही अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. फिगर काय दिली बघा, P and Q. हा अँगल जो आहे हा आहे 78 डिग्री, हा आहे A, हा आहे B, C and D. सगळ्यांचे मेजरमेंट आपल्याला काढायचे. आता इथे जर आपण विचार केला की ही लाईनचे नावं देऊन टाकू L and M. ओके, एक एक स्टेप बाय स्टेप बघूया. लाईन L पॅरलल लाईन M हा गिवन पार्ट आहे, अगोदर दिलंय म्हणून त्याला आपण काय म्हटलं, गिवन. मग आता त्यांची जर P ट्रान्सव्हर्सल मानली तर हे अँगल्स कोणते होतात, करस्पॉन्डिंग अँगल्स. जेव्हा लाईन्स पॅरलल असतात त्यावेळेस करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, लाईन जेव्हा पॅरलल असतील तेव्हा करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच त्यांचं मेजरमेंट सारखं असतं. म्हणजेच जो 78 दिला आहे त्याच्यावरून ए जो आहे त्याचं सुद्धा मेजरमेंट काय असणार आहे, 78 असणार आहे. त्याला आपण म्हणतो प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगलच्या प्रॉपर्टीवरून हा अँगल आणि हा अँगल हे करस्पॉन्डिंग आहे आणि लाईन पॅरलल असतील तर दोघांचं मेजरमेंट सारखं. ए इज इक्वल टू 78 डिग्री ए मिळाला. ओके, आता P आणि Q पॅरलल आहे. लाईन P अँड लाईन अँड म्हणण्याऐवजी पॅरलल म्हणूया, लाईन P पॅरलल लाईन Q. मग आता ह्या दोन्ही पॅरलल असतील आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर ही जी पेअर आहे ही अल्टरनेट अँगलची होते. मग बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स, प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स काय होणार आहे, अँगल ए आणि बी चे मेजरमेंट सारखं असेल. अँगल बी इज इक्वल टू
अँगल ए इज इक्वल टू 78 डिग्री, म्हणजे बी सुद्धा 78चा आला. नंतर बी आणि डी हे अपोजिट अँगल्स आहेत. बी आणि डी काय अपोजिट, म्हणजे दोघांचं व्हॅल्यू सारखी. अँगल डी इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 78. अपोजिट अँगल्स, अपोजिट अँगल्स या दोघांचीही व्हॅल्यू सारखी आली. नंतर सी आणि डी, यल आणि लाईन एम पॅरलल धरले आणि त्यांचे ह्या ट्रान्सव्हर्सल मानल्या तर ही इंटेरियर अँगलची पेअर होते. मग बाय युझिंग प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स, आणि इंटेरियर अँगल्स कसे असतात सप्लिमेंटरी, म्हणजे दोघांचे ॲडिशन 180. दोघांचे ॲडिशन काय होते 180 होते, त्याला आपण काय म्हणतो सप्लिमेंटरी. ओके, बघूया मग. अँगल सी प्लस अँगल डी, अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. आणि आपल्याकडे डी आलेला आहे. डी किती आहे 78. देअरफॉर अँगल सी प्लस 78 डिग्री इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू 102 डिग्री. ए आला 78चा, बी आला 78, डी सुद्धा 78. फक्त सी जो आहे तो येणार आहे 102 डिग्री. अशा प्रकारे आपण चारही अँगलची व्हॅल्यू काढलेली आहे. इथे इंटेरियर शब्द आहे, इंटेरियर अँगल्स. अशा पद्धतीने आपण या सत्राचा फर्स्ट टर्मचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट केला आहे. ओके, तर आता इथून पुढे जे यातला सराव घ्यायचा, क्वेश्चन पेपर घ्यायचा की आणखी काही, आता यात तुमच्यापैकी किती लोक स्कॉलरशिपला किंवा NMS NMMSच्या परीक्षेला उत्सुक आहेत, त्यांना बसायची इच्छा असेल, त्याचंही आपण काहीतरी सुरू करण्याच्या विचारात आहोत. तर स्कॉलरशिपची परीक्षाही चांगली असते की ज्याची तुम्हाला वर्षाला साधारणतः 1500 रुपये स्कॉलरशिप मिळते. आणि NMMS जर आपण पाहिलं तिच्यासाठी दरवर्षी जवळजवळ मला वाटतं काहीतरी 12,000 रुपये स्कॉलरशिप आहे एका वर्षाला. 12 आणि ती 4 वर्ष मिळते, म्हणजे 48,000 रुपये तुम्हाला 4 वर्षामध्ये मिळतात. 9वी 10वी 11वी 12वी. तर ज्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी आपण त्याच्याही क्लासेस सुरू करण्याच्या विचारात आहोत. अर्थात तुमच्यापैकी किती उत्सुक आहेत, संख्या किती होते याच्यावर आपण ते ठरवूया. ठीक आहे, हरकत नाही. आता एक काम करा, ज्यांनी अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील, ते उशिरा जॉईन झालेत किंवा माहीत नव्हतं, तर पुढच्या लेक्चरला मी ग्रुपवरती ह्या पूर्ण याची एक प्लेलिस्ट टाकणार आहे, ग्रुपवरती पाठवेल किंवा तुम्ही शोधू शकता. तुम्ही ते इझी जॉमेट्री विथ राज या नावाला टच केलं की तिथे वरती तुम्हाला होम, व्हिडिओ, प्लेलिस्ट येतात. आणि तुम्ही प्लेलिस्टला जर क्लिक केलं तर तिथे सगळ्या वर्गांचे व्हिडिओ तुम्हाला आत्तापर्यंतचे जेवढे शिकून झालेत तेवढे सगळे पाहायला मिळतील. आणि ज्यांचं मागचं राहिलं असेल, अगोदरचं अपूर्ण असेल, त्यांनी ते व्हिडिओ बघा, वहीत लिहा आणि ते सगळं कंप्लीट करा. त्याशिवाय तुम्ही फर्स्ट टर्मची एक्झाम देऊ शकणार नाही. परीक्षेपुरता नका विचार करू. एक 9वीसाठी आवश्यक असणारं जे बेसिक नॉलेज आहे ते तुम्हाला सगळं त्या व्हिडिओमधून बघायला मिळेल. तर मागचं ज्यांचं झालं आहे त्यांनी नुसते व्हिडिओ परत बघितले तरी रिव्हिजन होईल. नुसते बघा, फक्त लिहून पाठवायची गरज नाही. ज्यांनी मला अगोदर पाठवले त्यांनी, पण ज्यांनी पाठवलंच नाही आहे, त्यांचे ते चॅप्टर राहिले, त्यांनी व्हिडिओ बघा, उदाहरणं वहीत लिहा आणि मग मला फोटो काढून पाठवा. आणि जसं झालं आहे त्यांनी पुन्हा जरी व्हिडिओ बघितले, नुसते फक्त बघायचे, लिहून परत पाठवायची गरज नाही, तरी पण तुमचं एक सराव होईल, रिव्हिजन होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. ओके, थँक्यू.